तालुका मुळशी तालुका, कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांचा तालुका मुळशी तालुका। मामासाहेबांनी या महाराष्ट्राच्या कुस्तीला खऱ्या अर्थानं बहुमोलाचं योगदान दिलं। कॅमेरामन मागे लाईव्ह चालू आहे। शाबास शाबास शाबास। आहे त्या पोझिशन मध्ये 2 सेकंद थांबा। आता सर्वजण खाली बसून घ्या। गेले 15 दिवस ज्यांनी या ठिकाणी हा कुस्ती आखाडा यशस्वी करण्यासाठी अथक असे प्रयत्न केले, सर्व आयोजक टीमला विनंती आहे की आपण पण एकदा कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात यायचंय। मल्लिकार्जुन कुस्ती किताब स्पर्धेचे सर्व आयोजक नावं घ्यायला लावू नका, आपणास विनंती की कृपया आपण आखाड्यात यायचे। खरोखर गेले 2 महिने या सर्वांनी अथक परिश्रम घेऊन आज एवढं मोठं मैदान उभा केलं। ते अमित भाऊचे सर्व सहकारी आखाड्यात आलेले आहेत आणि सर्वांच्या हस्ते कुस्तीला सुरुवात होते, सलामी दिली जाते। एक सुंदर सोहळा याच देश संपन्न होतोय। शाबास शाबास। शाबास। वाह शाबास। हे बात सिकंदर शेख पैलवान आणि माऊली कोकाटे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं अपघाती निधन 28 जानेवारीला झालं। दोन्ही पैलवान दादांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहतायत। मगाशी श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला। खरोखर या महाराष्ट्रातला एक कामाचा माणूस, सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा माणूस, राजकारणापेक्षा समाजकार्याला महत्त्व देणारं व्यक्तिमत्व अजितदादा पवार साहेब आपल्यातून निघून गेले। दादांना दोन्ही पैलवान या ठिकाणी दादांच्या प्रतिमेला वंदन करून कुस्तीला सुरुवात करतायत आणि महाराष्ट्रातली पहिली कुस्ती आहे। दादांना वंदन करून कुस्तीला प्रारंभ होतोय। हे पहा, ज्यांनी कुस्ती पुरस्कृत केली असे मधुर शेठ दाभाडे, ज्यांनी 11 लाख रुपये दिलेले त्या कुस्तीसाठी, अमित भाऊ आणि मधुर शेठ या दोघांचा सन्मान 2 पैलवानांच्या हस्ते या ठिकाणी केला जातोय। सिकंदर आणि माऊली या दोघांच्या शुभ हस्ते। समोर बघा, समोर समोर फोटोग्राफर जरा मागे सरका की थोडं। हा वाह शाबास आहे। पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती देऊन या ठिकाणी सन्मान होतोय मधुर शेठ दाभाडे आणि अमित भाऊ पिंगळे यांचाही सन्मान होईल। एक शाल घ्या, 1 मिनिट थांबा जरा, तुम्ही शाल घ्या इकडं, ताबडतोब एक शाल आणा। नाही ती नाही, आयोजक एक शाल घ्या तेवढी, टाका इकडं।
दोन्ही पैलवानला समज दिली जाते कुस्ती करण्यासाठी. कुस्ती कशी दिली जाणार आणि कशी दिली जाणार नाही याच्या सूचना पंचांनी दोन्ही पैलवानांना दिलेल्या आहेत. दोन्ही पायाला निकॅप लावलेला सिकंदर शेख, गंगावेस तलीम कोल्हापूर, वस्ताद विश्वासदादा हरगुलेंचा पट्टा. महाराष्ट्र केसरी रुस्तमेंद महान भारत केसरी किताबाचा मानकरी आहे. तर माऊली कोकाटे हनुमान आखाड्याला सराव करणारा वस्ताद गणेश भाऊ दांगट यांचा पट्टा. अशी कुस्ती सुरू होते. 11 लाख रुपये इनामावरती. एकदा सर्वांनी हात वर करून जोरदार टाळ्या वाजवा या दोन्ही पैलवानांसाठी. आणि कुस्तीला पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच रोहिदास आप्पा आमले आणि मल्लिकार्जुन कुस्ती दंगलचे संस्थापक अमित भाऊ पिंगळे. कुस्तीला सुरुवात झाली. आजच्या मैदानचं खास आकर्षण असणारी कुस्ती. पैलवान माऊली कोकाटे विरोधात सिकंदर शेख. आप्पासाहेब सोनवणे श्रीगोंदा. श्रीगोंद्याचे उद्योगपती कुस्ती मैदान ऑनलाईन पाहतायत आणि त्यांनी मला फोन पे करून 5,000 रुपयाचं बक्षीस पाठवलेलं आहे. जो पैलवान विजय होईल त्या पैलवानला 5,000 रुपयाचं बक्षीस आप्पासाहेब सोनवणे यांच्या वतीने दिलं जाणार आहे. कुस्ती चालू झालेली आहे. हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकडे लागलेले आहेत. सिकंदर शेख विरुद्ध पैलवान माऊली कोकाटे अशी कुस्ती चालू आहे. पाठीमागं लाईव्ह आहे कॅमेरामॅन, फिरते राहा. गेले 12 वर्ष झालं 12 वर्ष झालं हे मैदान चालू आहे. प्रत्येकांचं सहकार्य अमित भाऊ पिंगळेंना असतं. एकटा माणूस काही करू शकत नाही. पण कुस्त्या कशा घ्यायच्या, मैदान कसं जोडायचं, मगाशीच अमित भाऊंनी सांगितलं. ही कुस्ती 11 महिने झालं कुस्ती ठरवून. गेल्या वर्षी 11 तारखेला ही कुस्ती मे महिन्यामध्ये फायनल केली होती. खरोखर मुळशी तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्राला एक आदर्श घालून देणारं मैदान. मैदान कसं घ्यावं आणि कसं यशस्वीरित्या पार पाडावं ही प्रेरणा पैलवान अमित भाऊ पिंगळे यांनी दिलेली आहे. आणि मी अमित भाऊंना 2 मिनिटं बोलण्याची विनंती करतो. त्याच्या पाठीमागं किती कथा आणि व्यथा आहेत हे त्यांच्याकडून आपण ऐकूया. भाऊ, माझी विनंती, आपण 2 मिनिटं बोलावं. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांचं खरं तर 11:30 झाले. लवकर मैदान संपवायचं होतं परंतु नाही जमलं, कारण कुस्त्या लईच काढा होत्या आणि सुटल्याच नाही कुस्त्या. कुस्त्याचा प्रतीक निकाल लागला त्यामुळं एवढा टाईम लागला. त्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण इथून पुढं जाणं, परत जेवण, हे सगळ्या गोष्टी खूप अवघड असतात. मी आता मागं ट्रायलला गेलो हिंद केसरीच्या, त्यावेळेस 1 वाजता मैदान संपलं होतं स्पर्धा. त्यानंतरनं म्हणजे खूप मी पाहिलं की किती अडचणी होतात लोकांना. गाडींचा विषय असेल, खिशात जरी पैसे असले तरी जेवायला भेटत नाही कुठं. हे एवढं सगळं पैलवानांना पण असते, प्रेक्षकांना पण त्यातनं जावं लागतं. त्याबद्दल मी खरंच सगळ्यांची पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. आणि सगळ्यांचं खरं तर आभार मानतो की तुम्ही ह्या एवढं वेळ इथं थांबलाय आणि कुस्ती पाहताय. त्यामुळे मी जे काही आमच्या टीमनी जे काही वर्क केलं आहे एवढे दिवस, सगळ्यांचं सहकार्य भेटलं आहे, त्याच्या म्हणजे आता असं वाटतं की ते गोष्टी जे काही आज त्रास झाला असेल तो सगळा शून्य आहे. आता असं वाटतं की म्हणजे तुमच्यामुळं मला असं वाटतं की मी जे काहीच केलं नाही, आमच्या टीमनी काहीच केलं नाही. कारण तुम्ही एवढा प्रतिसाद दिला आहे. ऑनलाईनला पण, ऑनलाईन खरं तर करायचंच नव्हतं, परंतु सरांना पण, प्रेक्षकांसाठी पण, म्हणजे इथं बसून सगळ्यांना कुस्ती पाहता येते. पण बाहेरनं पण एवढे फोन यायला लागले की मैदान ऑनलाईन करा. म्हणून आसवले सरांना म्हणलो की ठीक आहे, सोडून द्या आणि काय अडचण नाही, कारण सगळे इथं येऊ पण शकत नाही. सगळ्या काहींचे काय, बऱ्याच जणांच्या काही काही प्रॉब्लेम असतात. त्याबद्दल सरांना म्हणलो सोडा. सर म्हणले ठीक आहे, चालू सोडूया. त्यांचे पण ते लाईक वाढतील.
माऊली आणि पैलवानांचं- सिकंदर. पैलवानांचं खरं आभार मी मानतो दोघांचं, पण सगळ्यांना वाटत असेल, मला बरेच जणांचे फोन आले की बक्षीस काय दिलं यांना, किती पैसे अमाऊंट. मधुर शेठ पण म्हणले की कसं काय काय असू द्या, आपण करू बिंदास, ते असंच पाठीमागं काय टेन्शन नाही आम्हाला. आणि पण ते मला काय पैशाचं बोललेच नाहीत दोघं पण. मी त्यांना 50 वेळी बोललो असेल, नाही म्हटले पैशाचं काय नाही, जे शब्द दिलेला आहे तो पूर्ण करतो. आणि खरंच हे मानमध्येच ज्यावेळेस मैदान झालं ना गावचं त्यांच्या ह्याच्या चेतनराक्षच्या गावचं मैदान अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी, तर त्याच्या घरातच कुस्ती ही ठरलेली आहे, ना की आज ना काल. फक्त सुतारवाडीत त्याचं हे केलं, कंट्रोल नव्हता होत होता, परंतु त्या दिवशी सुटला आणि मग जाहीर केलं. आणि त्या कुस्तीचे साक्षीदार विश्वासदादा आणि युवराज तात्या खेचे हे तिथं होते. त्यांना पण सरांना सांगितलं होतं, काय बोलू नका, ही कुस्ती होईल 100%. धन्यवाद. एकदा अमित भाऊंसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सगळ्यांचं खरं तर हे करायचं होतं, सत्कार असतील, सगळ्यांचा नामोल्लेख असेल तो करायचा होता, परंतु तो काय जमला नाही. त्याबद्दल पण व्यक्त करतो. आणि सगळ्यांना धन्यवाद भाऊ, धन्यवाद 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 धन्यवाद. प्रपंच प्रत्येकाला व्याप प्रत्येकाच्या पाठीमागं आहे, पण जीवनात येऊन स्वतःसाठी सगळेजण जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये काहीतरी वेगळाच आनंद असतो. परवाच दिवशी मला अमित भाऊंनी सांगितलं, एखाद्या घरामध्ये जर शुभ कार्य असेल, त्या कार्याची उत्सुकता अख्ख्या घराभराला लागते. त्या पद्धतीने वर्षातनं प्रत्येक वर्षी आमचं हे मैदान म्हणजे आमच्या घरातलं कार्य. अमित भाऊंचे सगळे मेहुणे म्हणजे दाजी, अमित भाऊंच्या सगळ्या बहिणी, भाचे सगळे एकत्र येऊन, त्यांचा सर्व मित्रपरिवार सगळे एकत्र येऊन या मैदानाला सहकार्य करत असतात. आणि खऱ्या अर्थानं एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एखाद्या स्त्रीचा खंबीरपणे पाठिंबा असतो. अशा आमच्या रुपाली वहिनी कायमस्वरूपी भाऊंच्या पाठीमागं खंबीरपणे उभा असतात. मगाशीच मी उल्लेख केला, वस्तुस्थिती आहे, लाल मातीच्या आखाड्यात उभा राहिलेलो आहे, 12 वर्ष झालं येतोय. आमच्या अगदी घरगुती संबंध आहेत. 800 रुपयाने एखाद्या कंपनीत काम करणारा पैलवानकी सुटल्यानंतर अमित भाऊ पिंगळे, 800 रुपये पगार होता, सकाळ पेपर टाकायचं काम करत होतो. बरोबर आहे का भाऊ? या लाल मातीनं एवढं मोठं केलं, त्या मातीचं काहीतरी देणं म्हणून आज मधुर शेठ आणि अमित भाऊंनी 11 लाख रुपये इनाम जाहीर केला या कुस्तीसाठी. महाराष्ट्रातली एक अव्वल दर्जाची कुस्ती, अख्ख्या हिंदुस्थानाला ज्या कुस्तीची आतुरता होती अशी कुस्ती आपल्या समोर चालू आहे. शाबास शाबास. ओ शिंगवाले तोंडाला तरी लावा की राव. हा शिंगवाला तोंडाला लावता लावता तोंडावर पडलं असतं या, हा म्हणून त्यानं ते टाळलं या. बरोबर आहे. आणि मी मधुर शेठ दाभाडे यांना 2 मिनिटं बोलण्याची विनंती करतोय. तुम्ही दोघच जण चांगल्या पद्धतीने सगळ्यांची ओळख करून देताय आणि सांगताय, मनापासून तुमचे आभार. माझी माईक घ्यायची सुरुवात मुळशी तालुक्यातली 1,500-2 हजार लग्न मी माझ्या चालू काळामध्ये कुठलाही रुपया न घेता मी प्रत्येकाच्या लग्न साखरपुडा माईक घेऊन बोलायला सुरुवात केली होती. समालोचकाचं दुःख काय असतं हे मधुर दाभाडेला चांगलं माहिती आहे. आता त्याला प्रोफेशनलिझम झालेला आहे. आम्हाला बऱ्याच लोकांनी नावं ठेवलेली आहेत, ते खांद्यावर टाकून पाठीवर टाकून आम्ही पुढे गेलेलो आहे. परंतु एकदा व्यासपीठावर ज्यांनी माईक घेतला तो जगाच्या बाजारात कुठंच मागं पडला नाही. हे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचंय. तुमच्या दोघांचंही मनापासून या ठिकाणी आम्ही स्वागत आणि आभार मानतो. आज हा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आखाडा बघत असताना विविध राजकीय क्षेत्रातील, वारकरी संप्रदायातील, क्रीडा क्षेत्रातील, सर्व क्षेत्रातून शेतकरी बांधव असतील, आमच्या महिला भगिनी या ठिकाणी विशेष करून जास्तीत जास्त उपस्थित आहेत. मी सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल, कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आणि या कुस्तीने सांगता असल्या कारणाने सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो.
दादांनी काय दिलं, अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली या आखाड्यामध्ये वाहत असताना सर्वांचं अंतकरण जड होत होतं. अजितदादांनी आपल्या तालुक्याला शिक्षण संस्था दिल्या, शिक्षणाची गंगा दिली. अजितदादांनी आमच्या तालुक्याला या ठिकाणी भव्य दिव्य जागतिक दर्जावरचं IT पार्क दिलं. अजितदादांनी आमच्या मुळशी तालुक्याला उत्कृष्ट शेतकरी घडविण्यासाठी शेती योजना असतील, अनेक विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना असतील आणि विशेष करून महाराष्ट्रामधील प्रत्येक तालमीमध्ये मॅट उपलब्ध करून देण्यासाठीचे जे प्रयत्न असतील, अनेक क्रीडा संकुलं उभं करण्याचे जे प्रयत्न असतील, ते अजितदादांनी केलं. या महामानवाला आज आपण सर्वांनी या ठिकाणी आदरांजली अर्पण केली. आज दोन्ही पैलवान या ठिकाणी दादांना नतमस्तक होऊन आखाड्यात उतरलेला आहे. खरं तर महाराष्ट्राच्या या भव्य दिव्य आखाड्यातून आज हा आपल्यातून अष्टपैलू हिरा तुमच्या आमच्यातून गेलेले आहेत. खऱ्या अर्थानं दादांना मी मल्लिकार्जुन किताब स्पर्धेच्या सर्व आयोजकांकडनं पुनश्च एकदा भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. पुन्हा एकदा नजर चुकीने कोणाचा नामोल्लेख राहिलेला असेल, उपस्थितांपैकी कोणाला या ठिकाणी सन्मानित करता आलेलं नाही वेळेअभावी, त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीनं आपला दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा तुम्ही तोच विश्वास दाखवत सर्वजण एवढ्या रात्री उशिरापर्यंत तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आणि एवढ्या चांगल्या कुस्तीवर आपण 11 लाख रुपयाचं बक्षीस दिलं. मधुर शेठ दाभाडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि माऊली आणि सिकंदर पैलवान ताकदीचा अंदाज घेऊन झाला असेल तर आता कुस्ती करा. प्रेक्षकांच्या मनामधली इच्छा आहे, आता गतिमान कुस्ती करा. डोक्याला डोकं न लावता डोक्यातल्या विचारानं कुस्ती करा. हजारो कुस्ती शौकीनांच्या नजरा तुमच्यावरती लागलेल्या आहेत. कुस्ती पहा, करा. कुस्ती जी चालू आहे त्या कुस्तीसाठी तुषार माजिरे यांच्याकडून 15,000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. विजयी त्या पैलवानला 10 आणि पराभूत पैलवानला 5. आताच या ठिकाणी मधुर शेठ दाभाडे या 1 नंबर कुस्तीचे थोर देणगीदार, बऱ्याचशाच काय कुस्तीच्या कथा निवेता त्यांनी सांगितल्या. आणि कुठलंही क्षेत्र असू द्या, निवेदकाबद्दलही सांगितलं, सूत्रसंचालन करणाऱ्याबद्दल सांगितलं, पण निवेदक हा हारातला दोरा असतो. ही वस्तुस्थिती आहे. ज्याला वक्तृत्व आहे ज्याच्याकडं, त्याला नेतृत्व करता येतं आणि नेतृत्व करणारा माणूस समाजाचं कर्तृत्व पूर्ण करत असतो. ही वस्तुस्थिती आहे. पैलवान कुस्ती करा, डाव प्रतिडाव पाहिजे, जबरदस्त कुस्ती. राजू अण्णा पाटील, विद्यमान आमदार नारायणबा पाटील यांचे बंधू, यांच्याकडून माझ्या फोन पे वरती 5,000 रुपये विजेत्या पैलवानसाठी आलेले आहेत. धन्यवाद अण्णा. शबास सिकंदर, शबास माऊली. कुस्ती करा दोघं पण. डोक्याला डोकं नका लावू, बोटात बोट नका देऊ, तर डोक्यातल्या सुपीक विचारानं कुस्ती करा. सुई पडली तर आवाज येईल, एवढी शांतता आणि स्तब्धता आहे. ही कुस्तीची किमी आहे. कुस्ती हा खेळ, हजारो वर्षांची परंपरा ज्या खेळाला मिळालेली आहे, असा कुस्ती खेळ. भारतावरती अनेक आक्रमण आले, डच आले, पोर्तुगीज आले, फ्रान्स आले, इंग्रज आले, किती आले आणि किती गेले. काळाच्या युगात अनेक कला लोप पावत गेल्या, पण कुस्ती कोणी संपवू शकलं नाही. कारण पैलवानांचा आणि कुस्तीगिरांचा आराध्य दैवत बजरंगबली हनुमान, संत परंपरेचे चरण कृष्ण आणि सद्गुरू तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, शरण शरण हनुमंता, शक्ती युक्ती नीती भक्ती म्हणजे हनुमान. अशी कुस्ती, असं मैदान आणि असं प्रेक्षक. चला पैलवान कुस्ती करा. अटॅक, आक्रमण पाहिजे, गतिमानता महत्वाचे. गतिमान कुस्ती करा. हजारो प्रेक्षक इथं उपस्थित आहे. हजारो प्रेक्षक घर बसल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून
हे मैदान पाहतंय. का जगायचं आणि कशासाठी जगायचं. आजचा तरुण व्यसन आणि फॅशन दोन गोष्टींच्या आरी गेलेला आहे. आज संपत्ती महत्वाची नाही, संतती महत्वाची आहे. आज जगण्यासाठी फार काही लागत नाही, समाजात वागण्यासाठी लागतं, ही वस्तुस्थिती आहे. कुस्ती करा. सशक्तानेच समाजाचं संवर्धन आणि संरक्षण केलेलं आहे. तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होईल, कुणाची किती मोठी जोड होईल, ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग. पण समाजात माणसासारखं जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कसं हे शिकवते ती ही माती. माती आणि माता वेलांटीचा फरक आहे. जन्म देते ती माता, आयुष्यभर सांभाळ करते ती माती. म्हणून हीच नाती, हीच नीती जपायची आणि जोपासायची असतात. हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी ही परंपरा घालून दिली. आपले पूर्वज फक्त आणि फक्त शेती व्यवसाय करायचे. शेतकऱ्याच्या मनाला कुठंतरी आराम मिळावा, सगळे सोयरे पाहुणे रावळे एकत्र यावे म्हणून गावोगावी ग्रामदैवताच्या यात्रा चालू झाल्या. ग्रामदैवताची यात्रा करत असताना देवाचं लग्न असेल, छबिन असेल, कीर्तनाचा कार्यक्रम असेल, भारुडाचा कार्यक्रम असेल, पण यात्रेची सांगता मात्र कुस्ती मैदान होत गेली. ही परंपरा, ही प्रथा आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी घालून दिली. राष्ट्रीय संत आणि दृष्टीय संत रामदास स्वामींनी गाव तिथं हनुमान मंदिर उभा केली, गाव तिथं तालमी उभा केल्या. गावातली तरुण पोरं तालमीत जाऊ लागली, घाम गाळू लागली, सशक्त शरीर झाली. पाट 4 वाजल्यापासून गावोगावी शड्डू घुमायला लागले. ही परंपरा आजही आपण जपण्याचं जोपासण्याचं काम करतोय. शरीर माध्यम खलो धर्म साधनम. पहिली कुठली संपत्ती असेल तर शरीर संपत्ती असेल, दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती आणि तिसरी संपत्ती धन संपत्ती. पण 3 नंबरच्या संपत्तीला आता 1 नंबर द्यायला लागलो आपण. तात्या, पैसा पैसा, पैशाच्या मागे फिरणारे आणि पैशाच्या मागे पळणारे कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये घरावरनं पैसे उधळून द्यायला लागले. कुस्ती करा माऊली आणि सिकंदर. चला दोघांनी हे आपापलं पहा, काम चालू करा. हे मैदान यशस्वीरित्या पार पडण्यासाठी उबाळे फॅमिली यांनी ही जागा उपलब्ध करून दिली. खरोखर उबाळे फॅमिली आणि त्यांची ही जागा धन्य आहे. टाळ्या करा जरा उबाळे फॅमिलीसाठी सर्वांनी. कधी कुणाचा काय उद्रेक होईल सांगता येत नाही. आज या ठिकाणी महाराष्ट्रातनं लोक येऊन या ठिकाणी कुस्ती मैदान पाहतायत. उबाळे फॅमिलीचं फार मोठं कौतुक आहे. ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे मैदानासाठी त्यांनी. धन्यवाद. कुस्तीला सुरुवात झालेली आहे. कुस्ती गतिमान व्हायला पाहिजे. कुस्ती गतिमान करा. डाव प्रतिडाव पाहिजेत. चौदंडी झाली, गर्दन केस झाली, पंजे की पकड झालेली आहे. आता डाव आणि प्रतिडाव पाहिजेत. पैलवानाची किंमत नावात नसते, डावात असते. पैलवान कुस्ती करा, डाव प्रतिडाव दाखवा. हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकडे लागलेले आहेत. हे बस, हे बस, हे बस, हे बस. शिंगवाले आपलं काय तोंडाला तरी लावा की राव. शिंगवाल्याचे अपदा होय म्हणून राजावळी एवढं फास्ट पळतोय. माऊली आणि सिकंदर. हजारो कुस्ती शौकीनांच्या नजरा तुमच्यावरती लागलेला आहे. माणसाला माणूस खेटला, डोक्याला डोकं तटलेलं आहे. अवघा चिरंग एक झाला, रंगी रंगला सिरंग. जात धर्म पंथ उच्च नीच गरीब श्रीमंत गट तट सगळं सोडून लोक एकत्रित आली. विविधते देखतात त्याचं नाव भारत आहे. विविधते देखतात त्याचं नाव कुस्ती आहे आणि विविधते देखतात त्याचं नाव पौडगाव आहे. सगळी लोक एकत्रित आणली. गट तट पक्ष जात सगळं बाजूला आहे. कोई राम बोल के आता है, कोई रहम बोल के आता है. दोनों यहाँ पे एक होता है. ही कुस्ती है.
वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं असं तयार करावं का सगळं डेअरीला घालायचं आणि सगळं प्लॉटिंग वारी करून इकून टाकायचंय? कशासाठी जगायचं आणि का जगायचं ठरवून घ्या. यांच्या घरी काय कमी आहे का हो आता? थांब म्हणलं तर थांबलं आणि इथून पुढे निवांत राहिलं तरी चालतंय की. पण खऱ्या अर्थानं कुस्ती नावागावासाठी लढतायत ही दोन्ही पोरं. वाटत नाही का की आपल्या घरामधलं एखादं असं लढावं, कोणीतरी आमच्या लेकरला 5 रुपये काढून बक्षीस द्यावं? कशासाठी जगायचं आणि का जगायचं हे ठरवून ठेवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, परमेश्वरला सुद्धा हेवा वाटावा अशी तरुण पिढी आम्हाला तयार करायची आहे. या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर आपल्या घरामध्ये एखादं तयार करा. कुणी कुणाची इस्टेट बघायला येत नाही, कुणी कुणाचा पैसा अडका बघायला येत नाही, कुणी कुणाची धन दौलत बघायला येत नाही. अशा उघड्या तिजोऱ्या तयार करा. हे पहा, मी मिलिंद दादा वाळंज जिल्हा परिषद सदस्य यांना विनंती करतो, आपण आखाड्यात यावं. दादा आखाड्यात या. एक एवढ्या मोठ्या कार्याला आपण 2 मिनिटांमध्ये शुभेच्छा द्याव्यात अशी मी दादांना विनंती करतो. मल्लिकार्जुन कुस्ती दंगल पौड वर्ष 12वे. खरोखर अमित भाऊ आणि मधुर भाऊ आपल्या कामाला माझं सल्यूट आहे की एवढं छान नियोजन, एवढं छान आयोजन हे खरं आपणच करू शकतात. आता अनेक जण इथं म्हणाले की या लाल मातेने तुम्हाला हे दिलं, ते दिलं, ते दिलं. मी सांगतो अमित भाऊ आणि मधुर भाऊ, या लाल मातेनं मला तुमच्या दोघांसारखे जीवाभावाचे मित्र दिले आणि खरोखर या लाल मातेला मी देखील सलाम करतो की आपल्यासारखे मित्र मला लाभले. माझ्यासाठी हा स्वाभिमानाची गोष्ट आहे. आपल्या सर्वांचं नियोजन बघून खरोखर मन थक्क होतं आणि एवढं चांगलं नियोजन अमित भाऊंबद्दल मी ऐकलं होतं की एवढी चांगली कुस्ती ते करतात आणि त्यात प्रत्यक्षात पाहिलं, खूप बरं वाटलं. असंच नियोजन आपण पुढं करत राहा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद. चला पैलवान कुस्ती करा. या लाल मातीनं, या कुस्तीनं अनेकांना दिल दिलं, अनेकांना धाडस दिलं, लढण्याची ताकद दिली. आज आमचे अनेक पैलवान आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत. कुस्ती आहे. आतापर्यंत घरात पैलवान सांभाळणं, घराण्याची प्रतिष्ठा, गावचं वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात होता. पण आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकडे पाहिलं तर काय वावगं ठरणार नाही. माऊली कोकाटे, सिकंदर शेख या जोडीतला पैलवान झाला. 5-10 वर्ष पैलवानकी टिकवली, आयुष्याचा पगार आणि फंड काढू शकतोय. आज महाराष्ट्राचे 4 सुपुत्र DYSP आहेत. पैलवान नरसिंग यादव, राहुल आवारे, पैलवान सुनील साळुंके, पैलवान विजयभाऊ चौधरी हे आज DYSP आहेत. या कष्टाच्या जोरावर या लाल मातीनं DYSP केलं. 10-12 तास अभ्यास करणारा विद्यार्थी एवढं मोठं स्वप्न पाहू शकत नाही. प्रेक्षकांना विनंती आहे, कुणीही जागा सोडू नका. आपण आनंदाला वंचित राहाल. हो, हे पहा, बाहेरगावावरून आलेले पैलवान पाहुणे वस्ताद यांची सर्वांची या ठिकाणी अमित भाऊ पिंगळे आणि त्यांच्या मित्र परिवाराने, सर्व त्यांचा मित्र परिवार जेवण्याची व्यवस्था केलेली आहे. कारण कुस्तीच्या कथाने व्यथा अमित भाऊ जवळून पाहतात. 12 वाजलेले आहेत. 12च्या पुढं कुठं हॉटेल उघडं गावणार, कुठं जेवणार, यासाठी सर्वांची बाहेरगावरून आलेले पाहुणे मंडळी, वस्ताद मंडळी, पैलवान यांची जेवण्याची व्यवस्था केलेली आहे. सर्वश्रेष्ठ दान हे अन्नदान आहे. आषाढी कार्तिकीला आपण पाहतो पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला आळंदीवरून आणि देहूवरून पालख्या जातात. लाखो रुपये अन्नदानावरी खर्च करणारं हे पुणे आहे. पुणे तिथे काय उणे, पुण्यनगरी हे पुणे आहे. विद्येचं माहेरघर म्हणून पुण्याची ओळख. आणि आज सगळा कुस्तीचा कोल
पुण्याकडे वळालेला आहे. राजेश्री संपल्यानंतर लोकाश्रयातून दानतदार मंडळी समोर आली. लाखो रुपयाची उधळण या कुस्तीवरती व्हायला लागली. फक्त पैलवान पाहिजेत. पैलवान होता येतं, पण पैलवान की टिकवणं तेवढं सोपं नाही. सर बोला. पैलवान अनिकेत लांडे भोसरी यांच्याकडून या कुस्तीवरती 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. कुस्ती करा सिकंदर आणि माऊली. तर उद्या चरोली मुक्कामी भारत विरुद्ध इराण अशा कुस्त्या चरोली मुक्कामी होणार आहे. तर 18 तारखेला मोशी मुक्कामी महाराष्ट्रातील एक शिस्तबद्ध कुस्त्यांचं मैदान नागेश्वर महाराजांच्या उत्सवानिमित्त संपन्न होणार आहे. तरी कुस्ती शौकीन पैलवान मंडळी नोंद घ्या. उद्याचं मैदान पण 2 वाजता सुरू होणार आहे आणि परवाचं मैदानही 2 वाजता सुरू होणार आहे. पैलवान मंडळी आज जे लेट आले ते नोंद घ्या. दोन्ही मैदानाला जर आपण गैरहजर राहिला, आज अमित भाऊनं ऐकलं, तिकडं गावकरी ऐकणार नाही, कुस्त्या बाद होतील. त्यामुळे 2 वाजता आपण मैदानाला हजर राहा. बोला सर. बरोबर. उद्या मांडवगण पराठ्यालाही मैदान आहे शिरूर तालुक्यात. तिथेही फार मोठं मैदान आहे. सर्वांनी नोंद घ्या. 2 वाजताच दुपारी चालू होणार आहे. कुस्ती करा पैलवान. निवेदक सन्माननीय हरिभक्त परायण स्वप्नील महाराज तापकीर, आपणास विनंती की आपण आपला सन्मान घेण्यासाठी आखाड्यात यायचे. केचे सरांना विनंती की आपण महाराजांना या ठिकाणी सन्मानित करायचे. आणि इकडं मान्यवरांचा सन्मान करण्याचं काम हरिभक्त पारायण स्वप्नील महाराजांनी केलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या महाराजांसाठी सुद्धा. चला कुस्ती करा सिकंदर आणि माऊली. आज साक्षात या पैलवानांच्या रूपानं बजरंग बली पौडला हजर आहे. एकदा बजरंग बलीचा आपण जय जयकार करूया. एक नाम तत्वदृढ धरी रे म्हणा, हरीसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपारे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सदा जपे आधी. नामा प्रत्ये तत्व नाही रे अन्यथा, वायानिक पंथा जाऊ नको. परमेश्वराचं नाव घेताना मी पणा बाजूला सारा. आणि एकदा सर्वांनी हात वर करा. जे जे हात वर करणार नाहीत एकदा हात वर करा. बोलो बजरंग बली की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. मल्लिकार्जुन महाराज की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. धन्यवाद. आता कुस्ती करा सिकंदर आणि माऊली. आता लोकांच्या अपेक्षा वाढल्या तुमच्याकडून. कुस्ती करा. अजून गुडघं टेकलं नाही दोघांकडनं. कुस्ती करा. अटॅक आणि आक्रमकता हवी, गतिमानता हवी. गती म्हणजे प्रगती. थांबला तो संपला. कुस्ती करा. कुस्ती करा दोन्ही पैलवान. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हरा वही जो लढा नाही. कोणतंच लक्ष माणसापेक्षा मोठं नाही, पण लढलाच नाही तर त्यातली मजा कळत नसते. तुम्ही दोघेही लढवयात. कुस्ती करा. चला हालात के पैलवान. कदमों पे सिकंदर झुका नहीं करते, टूटते हैं तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते. गिरते हैं दरिया समंदर में शौक से, समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते. जिंकण्याची आणि हारण्याची तुम्ही पर्वा करत नसता. कुस्ती करा दोघं पण. टाळ्या करा दोघांसाठी पुन्हा एकदा. चला कुस्ती करा. शबास माऊली, शबास सिकंदर. कुस्ती रोखू नका. दोघंही कुस्ती करा. एक आग आहे तर दुसरा वाघ आहे. कुस्ती करा दोघं पण. कुस्ती सोडवली जाणार नाही याची दोघांना नोंद घ्या. कुस्ती निकालीच होणार. दोन्ही पैलवानांनी माती घेतलेली आहे. दोन्ही पैलवान घामेघूम झालेले आहेत. गेल्या वर्षी याच मैदानावरती पैलवान उमेश मथुरा विरुद्ध पैलवान सिकंदर शेख असा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळाला. आजही
अनेकांच्या मनामध्ये ती कुस्ती आहे. माऊली सिकंदर पैलवान कुस्ती करा. लक्ष्यावर लक्ष लागलेलं आहे. जबरदस्त मैदान, खचाखच गच्च भरलेलं मैदान. मल्लिकार्जुन महादेवाच्या या पावनभूमीमध्ये आज एक ऐतिहासिक मैदान संपन्न झालेलं आहे. महाशिवरात्रीचा दुसरा दिवस. गेली 12 वर्ष झालं ही परंपरा खऱ्या अर्थानं चालू ठेवलेली आहे. पैलवान अमित भाऊ पिंगळे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने एक मैदान पार पाडत असताना बऱ्याचशाच गोष्टींना सामोरे जावं लागतंय. पैसे असले की मैदान होतं असं नाही. तात्या बोला की. इकडं ट्रॅक्टरवर बसलेली मंडळी हो, हा, हा, ट्रॅक्टरच्या हा. तिथे उभे राहिले. खाली बसा की. मागं खाली माणसं बसा. कशासाठी आली ती? ऐका, विनंती आहे. ट्रॅक्टर वरती बसलेल्या मंडळीला विनंती आहे, पाठीमागनं कोणतरी कुस्ती पाहतंय. खिशात विनंती, मोबाईल खाली- घातलेले, पांढरा शर्ट, खाली. कानात बाळी. बसा खाली. खाली बसा. विनंती, बसा खाली. बसा खाली. 6 तास होऊन गेलं मैदान चालू आहे. फार मोठा उत्तम प्रतिसाद प्रेक्षकांचा. खऱ्या अर्थानं अहो. मैदानाला शोभा असते ही प्रेक्षकामुळे असते. इकडं कुस्ती बघायला सोलापूरहून आल्यात ही मंडळी. तुम्ही इकडे या की जरा. या की गन लावलेले. या की हो चष्मा लावलेले. या की इकडे या की. सोशल मीडियाच्या माध्यमातून गेले 15 ते 20 दिवस झालं फार मोठी जाहिरात झालेली आहे मैदानची. आणि या मैदानचं नाव लौकिक ऐकून सोलापूरवरून अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत. सोलापूर जिल्ह्यातून सिकंदर शेख हा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला मोहोळचा पैलवान, तर माऊली कोकाटे याच पुणे जिल्ह्यातला इंदापूर तालुक्यातला सराटीचा पैलवान. पुणे जिल्ह्यातलं इंदापूर तालुक्यातलं शेवटचं गाव सराटी आणि पलीकडच्या बाजूला नरसिंहपूर. कुस्ती करा. आणि किती सर 28 तारीख आणि 1 तारखेला पुणे जिल्हा निवडतात ते हो बरोबर? हो हो. 28 तारखेला 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरीसाठी म्हाळून गेला बरोबर. या ठिकाणी समीर भाऊ कोळेकर यांनी आयोजित केलेली आहे या वर्षीची पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या मान्यतेनं. तरी कुस्ती शौकीन पैलवान मंडळी, वस्ताद मंडळी नोंद घ्या. 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे. शाबास! हा, सिकंदर शबास. मशनरी तापायला लागली हळूहळू. शबास. खट्ट कुस्ती, जोडी जोड, तोडीस तोडाशी कुस्ती. दोन्ही पैलवान अतिशय हुशार आहेत. सिकंदर शेख पैलवान गंगावेस तालीम, फार मोठा दैदिप्यमान इतिहास गंगावेस तालमीचा. आतापर्यंत अनेक रती महारथी पैलवान त्या गंगावेस तालमीला घडले. रोस्तोमिंद हरिचंद्र बिराजदार मामा असतील, डबल महाराष्ट्र केसरी गणपत अण्णा खेडकर असतील, महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम असतील, नामदेव मोळे वस्ताद असतील, अनेक पैलवान होऊन गेले. कुस्ती सम्राट असलम काजी वस्ताद असतील, हिंद केसरी संतोषाबा वेताळ असतील, पैलवान माऊली जमदाडे, पैलवान योगेश बोंबाळे, अनेक पैलवान होऊन गेले. उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर आज त्या गंगावेस तालमीचे वस्ताद विश्वासदादा हरगुले इथं हजर आहेत. आणि माऊली कोकाटे हनुमान आखाड्याला सराव करतो पुण्यामध्ये. वस्ताद गणेश भाऊ दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली. वस्ताद खऱ्या अर्थानं महत्वाचा असतो. वस्तादाचं फार मोठं योगदान असतं. म्हणून पैलवान विजय झाल्यावर आपल्या वस्तादचं गुरुचं नाव घेत असतो. हे सहजासहजी शक्य नाही. कुस्तीत वतनदारी हा प्रकार चालत नाही. कुस्ती अंगात असावी लागते, कुस्ती रक्तात असावी लागते. कुस्ती सांगून शिकवून येत नाही, ती कुस्ती आत्मसात करावी लागते. माऊली आणि सिकंदर कुस्ती करा. सद्गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. राज्याची कांता का भीक मागेल. जशी राजाची राणी कधी भीक मागायला जात नाही, तसे सद्गुरू लाभलेले कधी वायाला जात नसतात. असे सद्गुरू लाभलेले हे दोन्ही पैलवान आहेत. नाहीतर मग मळायला शिकवणारा एक गुरु असतो आणि बाकीच्या गोष्टी आयुष्याचे
धडे गिरवायला शिकवणारा गुरु असतो. तुम्ही कुणाचं मार्गदर्शन घेता हे फार महत्वाचं आहे. माऊली आणि सिकंदर कुस्ती करा. वाटत नाही का की अशा बलदंड ताकदीची पोरं आपल्या घरामध्ये तयार व्हावी. दिगंबरनाथ कुस्ती संकुल पौडला दत्तामामा रोकर प्रॅक्टिस घेत आहेत. जरा मनात आणा, आपली पोरं तालमीत पाठवायला सुरुवात करा. का जगायचं आणि कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या. काळाची गरज आहे. आज चैतन्य 51,000 रुपये इनामाला लढला. 12 वर्षापूर्वी मी या मैदानाला आलो होतो. 100 रुपयाला कुस्ती लागली होती. 55 मिनिटं झालेली आहेत कुस्तीला. नाही नाही, आज चैतन्य 55 मिनिट लढला या मैदानामध्ये. 55 मिनिटं कुस्ती केली चैतन्य. घरचं मैदान आहे, हातातलं मैदान आहे. कुठलं तरी बकरं आणायचं, टाकायचं आणि उदं उदं करायचं हे नाही. कुस्तीत ईर्ष्या महत्वाची आहे. इरस असल तर कुस्ती आहे. ईर्षीनेच कुस्ती मेहनत करावी लागते, तेव्हा हे शक्य होत असतं. 51,000 रुपयाला कुस्ती झाली. पैलवान घडवत असताना त्याच्या कथा आणि व्यथा काय आहेत ते पैलवानच्या घरच्याला माहिती आहे. 15-15, 20-20 दिवस कोल्हापूरला जाऊन अमित भाऊला राहावं लागतं पैलवानपाशी. तो किती प्रॅक्टिस करतोय, किती खुराक खातोय हे सगळं बघावं लागतं. पालक ज्याचा पाठीमागा येतं त्याचेच मुलं आता पैलवान आहेत. ही वस्तुस्थिती आहे. चला कुस्ती करा. माऊली आणि सिकंदर कुस्ती करा दोघं पण. आणि या कुस्तीला पंच म्हणून भुकुमगावचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच रोहिदास आप्पा आमले आणि अमित भाऊ पंगडे न्यायदानाचं काम पाहतायत. स्टेडियम मध्ये बसलेल्या तमाम मुळशीकरांना तुमच्या दोघांकडून अपेक्षा आहेत. फक्त इथं आता कुणी व्यक्त होऊ शकत नाही, पण युट्यूबला लोकही व्यक्त व्हायला लागलेत की तुम्ही दोघांनी कुस्ती करावी. सगळ्यांना अपेक्षा आहे. इथं बोलू शकत नाहीत कोणी, पण तिथं मोबाईलवर जे बघतायत त्यांच्या हातामध्ये कीपॅड आहे आणि त्याला कमेंट यायला लागलेले आहेत की महाराष्ट्राचे सगळ्यात विश्वासू आणि प्रामाणिक दोघं तुम्ही पैलवान आहात. तुमचा खेळ आम्हाला बघायचा आहे. म्हणून दोन्ही पैलवानांना विनंती, कृपया आपण कुस्ती करा. तुमच्या नावाला साजेशी कुस्ती करा. लोक यूट्यूबला प्रतिक्रियांच्या रूपात कमेंटच्या रूपामध्ये व्यक्त व्हायला लागलेली आहेत. कुस्ती करा. सिकंदर पैलवान, माऊली पैलवान दोघांकडनं फार अपेक्षा आहेत. अजून गुडघे टेकले नाहीत. धोका तुम्हाला दोघांना पत्करावा लागेल. हे तुम्ही जाणता, हे आम्ही जाणतो. कुस्ती करा दोघं पण. आणि कुस्तीला पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच रोहिदास आप्पा आमले. जिथं जिथं वादाची कुस्ती, जिथं जिथं काहीतरी घडणार आहे तिथं तिथं कणका निर्णय देण्यासाठी प्रसिद्ध असणारे रोहिदास आप्पा आमले. एकदा टाळ्या वाजवा की जरा त्यांच्यासाठी. महाराष्ट्रातली कुठली एखादी क्रिटिकल कुस्ती असू देत, रोहिदास आप्पा आमले हे नाव ठरलेलं आहे. स्पर्धेत असो मैदानामध्ये असो, तो विश्वास कमवावा लागतोय. 2019चं बालेवाडीचं अधिवेशन. पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध पैलवान शैलेश शेळके. ना भूतो ना भविष्य ते कुस्ती झाली आणि त्या कुस्तीला पंच म्हणून रोहिदास आप्पा आमले यांची नियुक्ती होती. तारीख किती त्या कुस्तीची? 3 जानेवारी 2020. त्याचं कारण मधुर शेठ तात्याने तुमच्या कानात सांगितलं. हा, त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं कुस्तीमध्ये ऐतिहासिक कुस्ती होती आणि ऐतिहासिक कुस्तीचा निकाल त्या दिवशी लागला. शाबास. शैलेश शेळके पैलवान फायनलला पोहोचले आणि माऊलीला पराभूत केलं. आणि त्याच्यानंतर मधुर शेठ 2 वर्षापूर्वी तीच कुस्ती साधारणतः 5 वर्षानंतर तात्या मुंडव्याला घेतली होती. रोहिदास आमलेत पंच होते. वादावादी झाली. आम्ही दोघंही तिथं पुकारायला होतो, युवराज तात्या आणि मी. सांगायचं तात्पर्य आहे की एवढं निपक्षपातीपणे तुम्हाला राहता यायला पाहिजे असे रोहिदासजी आमले
त्यांचे सहकारी विक्रमजी पवळे, निलेशजी मारणे, कौशल मातेरे, संजय दाभाडे, चंद्रकांतजी मोहोळ या सर्व पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपल्या भागातली मुळशी तालुक्यातली ही सर्व पंच मंडळी आहेत. चला कुस्ती करा माऊली, सिकंदर कुस्ती करा, बोटात बोट नका देऊ. हे पहा, ते ड्रोन फक्त कुस्तीच्या पैलवानाच्या जवळ जास्त जाऊ देऊ नका. हा शबास माऊली, शबास सिकंदर. इकडचे बसा खाली, आम्ही दो बसा खाली. आता हा कुस्तीचा निकाल हा लागणार, त्याच्यामध्ये कुठली बदल होणार नाही. आम्ही कर्नाटकलाही पृथ्वी आणि सिकंदरची कुस्ती पाऊण तास जवळजवळ लढवली, निकाल लागला. सुतारवाडीकरांनी, नंदुभाऊ सुतार आणि सुतारवाडी ग्रामस्थांनी सुद्धा दादा शेळके आणि सिकंदरच्या कुस्तीचा निकाल लावला. आज सुद्धा पौडमध्ये अमित भाऊ पिंगळेंच्या या मल्लिकार्जुन कुस्ती दंगलमध्ये सुद्धा या कुस्तीचा निकाल लागणार. स्वर्गीय संजय पिंगळे पाटील प्रेक्षक गॅलरी, स्वर्गीय बाळासाहेब उत्तम पिंगळे प्रेक्षक गॅलरी, स्वर्गीय धनंजय तुकाराम दाभाडे प्रेक्षक गॅलरी, स्वर्गीय सुभाष भाऊ अमराळे प्रेक्षक गॅलरी, स्वर्गीय विकास महाडिक प्रेक्षक गॅलरी, स्वर्गीय धीरज विजय सातपुते प्रेक्षक गॅलरी. आणि ती गॅलरी खचाखच गच्च भरलेली. प्रेक्षकांची व्यवस्था व्हावी, कुठूनही बसून कुस्ती बघता यावी अशा प्रकारे मैदानची रचना आहे. मैदान 3 वाजल्यापासून गच्च भरलेलं आहे. या कुस्तीची आतुरता सर्वांना आहे. पैलवान कुस्ती करा. तज्ञ पंचायत आटी तटीची कुस्ती चालू आहे. भव्य आणि दिव्य असं मैदान, खचाखच गच्च भरलेलं मैदान. माऊली आणि सिकंदर कुस्ती करा. हे कुस्ती शौकीन, ही तुमची आयुष्यभराची कमाई आहे. पैलवान कुस्ती त्यांच्या करा. विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. दोघही पैलवान कुस्ती करा. लाईव्ह कुस्ती चालू आहे. अण्णासाहेब कोकाटे ज्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त फार मोठं मैदान घेतलं होतं, लाईव्ह पाहतायत, धन्यवाद. कुस्ती करा पैलवान. तात्या, हा, गोविंद तात्या आंग्रेंकडून सूचना आली आहे. सिकंदर पैलवानच्या आतापर्यंतच्या जेवढ्या कुस्त्या काढा न थकता न थांबता कुस्त्या करणारा पैलवान सिकंदर, सूचना आली आहे प्रेक्षकांमधून सुद्धा की तुम्ही एवढ्या दमानं कुस्ती करू नका, कुस्ती करते राहा. आणि दुसरी सूचना अशी आली आहे की काही झालं तरी कुस्ती सोडवली जाणार नाही. टाळ्या वाजवा जरा त्यांच्यासाठी. कुस्तीचा निकाल लागणार. तुम्ही 1.5 तास लढा, 2 तास लढा, 3 तास लढा. आपण मारुती माने विरुद्ध विष्णुपंत सावर्डेकरांचा आज इतिहास मोडू, पण तुमची कुस्तीचा निकाल लागणार. कुस्ती करा. 6-3-1965 शाहूराजेने बांधलेल्या खासबाग मैदानाला हिंद केसरी मारुती भाऊ माने विरुद्ध मल्ल सम्राट विष्णुपंत आप्पा सावर्डे अशी कुस्ती 2.5 तास कुस्ती झाली होती. शाबास. हो 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 हो. शबास. राजभाऊ, टिप्रो हलगीवर न जाता पुढच्या बाजूला सरंगम बरं का एखाद दिवशी जपून. कुठल्या टायमिंगला हलगी कशी वाजवायची, हलगीने खऱ्या अर्थानं जोश आणि जल्लोष निर्माण होतो. शिवप्रभूंनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवप्रभूंना पैलवान मावळ्यांनी बळ दिलं. पण शिवप्रभू ज्यावेळेस गड किल्ल्यावरती लढाईसाठी जायचे त्यावेळेस प्रथमतः हलगीच वाजायचे. हे वाद्य आहे, हे रणवाद्य आहे, रणात वाजणारं वाद्य आहे.
रणहालगीने जोश आणि जयलोष खऱ्या अर्थानं निर्माण होत असतो. शबास माऊली. एक नंबरची कुस्ती चालू आहे. आज एक नंबरची कुस्ती मधुर सेठ दाभाडे आणि अमित भाऊ पिंगळे यांनी पुरस्कृत केलेले मधुर सेठ दाभाडे यांच्या मनाला आनंद वाटून मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि माझे सहकारी मित्र अंगेश्वर दायगुडे सर यांच्यासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात फरक आहे. कुस्तीची कॉमेंट्री वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंगला आठवावं लागतं. त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं हे वटवावं लागतं. नंतर प्रेक्षकापुढं पटवावं लागतं. काय अंगलोट आलं तर मिटवावं लागतं. बोलणारा एकटा असतो, ऐकणारे ऑडिटर असतात. इथं आलेल्यापैकी कोण मुक्क नाही, सगळ्याला बोलता येतं. पण त्या बोलण्यात काही दम असावा लागतो, दर्द असावा लागतो, तेव्हा हे शक्य होत असतं. आवाज असावा लागतो. आवाज ही निसर्गाची देणगी आहे. कुणी कुणाचा आवाज 5 मिनिटासाठी काढू शकल, पण सातत्याने त्या आवाजामध्ये बोलणं ज्याचं त्याला जुळतं, ज्याचा त्याचा आवाज तो ज्याचे त्यालाच मॅच होत असतो. अमिताभ बच्चन हे नाव आपल्याला माहित आहे. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर गेले होते. मी तुमची ऍडव्हर्टाईज करतो, जाहिरात करतो, मला 15,000 रुपयाची नोकरी द्या. इंटरव्ह्यू घेतला अमिताभ बच्चनचा आणि रिजेक्ट केलं. तुमचा आवाज फटकाय म्हणून, कभी कभी भी ऐसा होता है. पण त्यांच्या आवाजामध्ये त्यांनी करिअर केलं. आज अख्खं जग त्यांच्या आवाजाची नक्कल करतंय. ही वस्तुस्थिती आहे. पैलवान कुस्ती करा. गतिमानता कुस्तीला महत्वाची आहे. प्रेक्षक मंडळी जागा सोडू नका. कुस्तीचा निकाल लागणार आहे. सिकंदर आणि माऊली डोक्याला डोकं नका लावू, तर डोक्यातल्या सुपीक विचारानं कुस्ती करा. बोट सोडा, सोडा बोट दोघं पण. कुस्ती करा दोघं पण. 11 लाख रुपये दिलेत. पॉइंट वरती नाही लागणार कुस्तीचा निकाल. कुस्ती निकालित होणार आहे. चला कुस्ती करा. शबास माऊली, शबास सिकंदर. चला कुस्ती करा पैलवान. डोक्याला डोकं नका लावू. कुस्ती करा सिकंदर आणि माऊली. आणि प्रेक्षक मंडळी जागा सोडू नका. जर ही कुस्ती निकाली झाली तर मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान गोविंद तात्या आंग्रे यांच्याकडून 51,000 रुपयाचं बक्षीस आहे. कुस्ती करा, कुस्ती करा दोघं पण, माऊली आणि सिकंदर. चला कुस्ती करा. आप्पा दोघांनाही जवळ जाऊन जरा सूचना द्या. जरा कुस्ती थांबून माती टाकून सूचना द्या. लोकांच्या भावना समजून घ्या. पैलवान दोघंही थांबा. दोघं पण माऊली सिकंदर भावना समजून घ्या लोकांच्या. लोक 12 साडेबारा वाजेपर्यंत बसल्यात तुमची कुस्ती पाहण्यासाठी. चला कुस्ती करा. सिकंदर आणि माऊली कुस्ती करा.
शबास माऊली, शबास सिकंदर. चला कुस्ती करा. चला पहिलवान कुस्ती करा. उद्याच्या चरोली मैदानासाठी पैलवानांना सूचना आहे. एक मिनिट. हा, प्रेक्षकांना विनंती आहे, कुणी जागा सोडू नका. कुस्तीचा निकाल लागणार आहे, कारण 11 वर्षे आपण निकालच घेतलेला आहे आणि 12 वर्षे निकालच होणार, आणि तो पण पॉईंट वरती नाही, निकालच होणार. टाळ्या करा. भले ते दोघं असतील, मी तिसरा आणि युट्यूब, मग सकाळी बघायला लागेल तुम्हाला कुस्ती, हा, पण कुस्तीचा निकालच लागणार. सिकंदर आणि माऊली नोंद घ्या. अमित भाऊंना कंटका निर्णय घेतलेला आहे. भले कुणी नाही थांबलं, दोघं जर आणि अमित भाऊ थांबले तरी कुस्तीचा निकाल हा लागणार. काहीतरी करा. आम्ही त्यांच्या बरोबरीने थांबणारच आहेत. क्रम प्राप्त आहे आम्हाला, त्याला पर्याय नाही. चला कुस्ती करा. उद्या चरोलीचं मैदान 2 वाजता सुरू होणार आहे. सचिन भाऊ तापकीर, हा, इकडून तसंच चरोलीला गेलं तरी चालेल, आणि कोणती कुस्ती पुकारली जाईल पैलवानांनी नोंद घ्या. 2 वाजता बरोबर हजर राहा. शबास सिकंदर, शबास माऊली. कुस्ती सोडवली जाणार नाही याची दोघांनी नोंद घ्या. पॉइंट वरती तर कुस्ती अजिबात लागणार नाही. तुम्ही दोघं ठरवा काय करायचं ते. आता काहीतरी घडायला सुरुवात झाली. इकडं भाऊ खाली बसा, इकडे समोरची मंडळी खाली बसा, खाली बसा, खाली बसा. उत्साह वाढला, कुस्ती घडायला लागली, काहीतरी घडतंय. चला दोघं पण. हो, बारी करणारे घाटात नाही तुम्ही, शांत बसा. चला सिकंदर, शबास माऊली. चला दोघं पण. पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ. कुस्ती करा. शबास माऊली, शबास सिकंदर. कुस्ती सोडवली जाणार नाही. दोघांनी नोंद घ्या. दोघांचे पाठीराखे नोंद घ्या. शबास माऊली, शबास सिकंदर. शबास, आक्रमक होतोय सिकंदर. टाळ्या करा जरा. शबास, आक्रमक होतात. 1 तास संपलेला आहे. दुसऱ्या तासाच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली, आणि काल सुरू झालेली कुस्ती आज चालू आहे. दिवस बदलला. हा, कुस्ती करा. शबास माऊली, शबास सिकंदर. एक अटी तटीची लढत चालू आहे. अहो, कुस्ती पैशासाठी नाही, नावागावासाठी लढली जाते. काय एकानं पडून एकानं पाडून जायला काय बरं वाटत नाही का मधुर शेठ? पण खऱ्या अर्थानं नावागावासाठी लढतात ही पोरं. टाळ्या करा जरा दोघांसाठी. ऍडव्होकेट राहुल शेठ गवळी यांच्याकडून हॉटेल पापड, उत्कृष्ट बसा. कुस्ती कॉमेंट्रीसाठी आम्हा दोन्ही कुस्ती निवेदकांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. वार बदललाय आता. वार बदललाय. हा, ऍडव्होकेट राहुल शेठ गवळी यांच्याकडून आम्हा दोन्ही कुस्ती निवेदकांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद गवळी साहेब. शबास सिकंदर, कुस्ती करा.
माऊली कुस्ती करा. शबास. हाताचे कसोटे मानेवरती पडताय. शबास माऊली. माती घ्या दोघं एकदाच घ्या, आता थांबू नका कुस्ती. ज्याची त्यानं ज्यानं त्यानं घ्या. चला माती घ्या ज्यानं त्यानं ज्याची त्याची. शबास माऊली. शबास सिकंदर. मातीचा चिखल अंगावरती झालेला आहे. शबास. आक्रमक होतोय सिकंदर. शबास सिकंदर. शबास माऊली. कुस्तीचा निकाल लागणार. तुम्ही दोघांनी मनोमन ठरवा. लागणारच. च महत्वाचा आहे लागणारच. त्याच्यामधला. 12 वर्ष एक तप पूर्ण होतंय. 12 वर्षाचं एक तप असतंय, ते एक तप पूर्ण होतंय या वर्षी. हा हो, बाहेरनं अचानक वाजतात नका हो. ज्याचं त्याला ज्याला त्याला कळतं या. तासभर लढा. एखाद्या दिवशी तासभर जरा 5-6 मजलं खालीवर करा, मग कळतं या. लढ वड. शबास कुस्ती करा. शबास माऊली. शबास सिकंदर. शबास. ही महाराष्ट्राची संपत्ती आहे. हे महाराष्ट्राचं वैभव आहे. शबास सिकंदर. शबास माऊली. एक आग आहे तर दुसरा वाघ आहे. हा हा ठीक आहे ठीक आहे. चला माती टाका. माऊलीच्या पण अंगावर टाका आप्पा. शबास माऊली आणि सिकंदर. मगाशी तात्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या संपत्तीचा उल्लेख केला. राजर्षी शाहूराजानं 1896 ला मोतीबाग तालमीची स्थापना केली आणि मोतीबाग तालमीच्या बाहेर पाटी लावली आणि संपत्तीचे 3 प्रकार सांगितले. पहिली संपत्ती शरीर संपत्ती. शरीर माध्यम खलु धर्म साधना. शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येतं. हे राजर्षी शाहू महाराजांना सांगितलं पण आणि स्वतः आचरणात आणलं. स्वतःच्या शरीराची बैठक मजबूत करा, हे राजर्षी शाहू महाराजांना सांगितलं. दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती. पुत्र हवा ऐसा गुंडा त्याचा त्रिरोकी झेंडा. पुत्र जर चांगला जन्माला आला तर 7 पिढ्याचं नाव काढत असतोय आणि पुत्र जर नालायक जन्माला आला तर 7 पिढ्याचं नाव मातीत घालत असतोय. त्याच्यामुळे आपली संतती चांगली जन्माला घाला. आणि तिसरी संपत्ती तुमची भौतिक संपत्ती आहे. तुमचा पैसा अडका सोनं नाणं. आधुनिक काळामध्ये लोकांकडून गल्लत झाली. लोक तिसऱ्याला मोठं म्हणायला लागली आणि पहिल्या दुसऱ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. कशासाठी जगायचं आणि का जगायचं हे ठरवून घ्या. नाहीतर अलीकडे अर्धा एकरवाला म्हणतोय त्याला काही कमी आहे. बापानं द्यायची थार घेऊन आणि यानं काळ्या काचा करून गावभर हिंडवायची. बघा जरा, बापानं बुलेट द्यायची 2.5-3 लाखाची आणि यांनी पुंगळी काढून कॉलेजच्या बाहेर फडफड करत जायचं. जरा बघा, आपली पोरं कुणाच्या संगतीत उठतायत बसतायत. जरा बघा, काळ आव्हानांत आहे. कुणी ये म्हणल्याने येत नसतं. विनाशाच्या उंबरट्यावरती तरुणाई उभी आहे. तिला जर मागे खेचायचं असेल तर अशी कुस्ती मैदान होणं काळाची गरज आहे आणि अशा कुस्त्या होणं काळाची गरज आहे. एकदा अमित भाऊ पिंगळेंसाठी आणि त्यांच्या मित्र परिवारासाठी टाळ्या करा. शबास शबास. वा वा वा. शबास अली बहादर. बोला भाऊ. सर, उद्या राजा उला बँगलोरला आहे. बँगलोरला मैदान तिकडे जायचं त्याला. बघा, राजू आवळे हलगी time नाही, आहे. तुम्ही पुढे या. त्यांच्या हस्ते हो हंगे सर आखाड्याचं पूजन सांगा. मी माझ्याकडे
आपण बऱ्याच वेळा बघतो आखाड्याचं पूजन कुठल्या तरी नेत्याच्या पुढाऱ्याच्या हस्ते होत असतंय. आज मैदानचं पूजन राजूभाऊ आवळेंच्या शुभ हस्ते अमित भाऊंनं केलं. अहो कुरुंदवाडला नगराध्यक्ष असणारा माणूस आहे, फक्त हलगीनं महाराष्ट्रभर प्रसिद्धी दिली. टाळ्या करा जरा त्या राजूभाऊसाठी. कुरुंदवाडचे छत्रपती घराण्याचा घरंदाज हलगीवाला राजू आवळे. आतापर्यंत या लाल मातीची कुस्तीची सेवा केली किती वर्ष? 43 वर्ष. 5,000पेक्षा मैदानं जास्त झाली आतापर्यंत. असे राजू आवळे आणि त्यांच्या हस्ते या मैदानचं उद्घाटन घेतलं का? तर पंढरीच्या पांडुरंगाचा भक्त आहे, गळ्यात पांडुरंगाची तुळशीची माळ आहे. टाळ्या करा जरा राजाभाऊसाठी आणि अमित भाऊसाठी. एक आदर्श घालून दिला अमित भाऊ पिंगळेंनी. नाहीतर कुठला तरी नेता पुढारी येतो मग थांबलं जातं, पण तसं नाही. या लाल मातीची सेवा करणाऱ्या राजाभाऊच्या शुभास्ते मैदानचं पूजन आणि आखाड्याचं उद्घाटन झालं होतं. आणि हे कुस्ती अंतिम टप्प्यामध्ये शेवटची कुस्ती चालू आहे. सिकंदर आणि माऊली कुस्ती करा. कुस्ती सोडवली जाणार नाही, दोघांनी नोंद घ्या. आतापर्यंत 89 कुस्त्या झाल्या, त्याच्यानंतर 1-2 मधी बारकाल्या झाल्या, त्याच्यानंतर एक मधी धनराज शिर्केची एक कुस्ती झाली. अशा जवळजवळ 94-95 कुस्त्या झाल्या. ही 96वी कुस्ती चालू आहे. जागा सोडू नका. बोला तात्या. शबास सिकंदर, शबास माऊली, कुस्ती करा. चला कुस्ती करा दोघं पण. माऊली कुस्ती करा. अटॅक पाहिजे. अटॅक आणि आक्रमकता हवी, गतिमानता हवी. गती म्हणजे प्रगती. थांबला तो संपला. कुस्ती करा. कुस्ती सोडवली जाणार नाही. तुम्ही डोक्यातही ठेवू नका, कुस्ती सोडवली जाणार नाही. जे मॅगीवरचे 5 मिनिटावाले निघालेले आहेत, जी दर्दी मंडळीत हे कुस्ती मैदान बसून बघतात, एकदा दर्दी कुस्ती शौकीनांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ही कुस्तीतली दर्दी मंडळी आहेत. शबास. असं राजर्षी शाहू महाराजांना कुस्तीचा आदर्श घालून दिला. पुण्यातल्या कुस्तीचा इतिहास सांगत होतो. याच भागामधले बुवासाहेब घुमे 1962चं जकार्ता गाजवलं. बुवासाहेब घुमे वास्तदांनी चिंचेच्या तालमीमध्ये सराव करणारे एकेकाळचे या पुणे जिल्ह्याचे तुफानी पैलवान. 1962 गाजवलं. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आणि या भारताला कांस्य पदक मिळवून दिलं. असा पुण्याच्या कुस्तीचा समृद्ध इतिहास आहे. शबास सिकंदर आणि शबास माऊली. पुढं 1947-48 ला पुणे राष्ट्रीय तालीम संघाची पुण्यात स्थापना झाली. पैलवानांची संघटना मामासाहेब मोळांनी बांधली. जेव्हा देशावरती संघटना नव्हते, देशामध्ये महाराष्ट्रात संघटना नव्हती मधुर शेठ, त्यावेळेस पुण्यात पैलवानांची संघटना होती, पुणे राष्ट्रीय तालीम संघ. नामदेवराव सदाशिवराव मोहोळ उर्फ मामासाहेब मोहोळ. प्रत्येक गावोगावी फोटोग्राफर असतात. हंगेश्वर दायगोडे सर, मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन घेतलं होतं. त्या ठिकाणी पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड अशी कुस्ती गाजली होती. आणि त्या कुस्तीमध्ये जे फोटो व्हायरल झालं सोशल मीडियावरती, अतिशय देखण्या तब्येतीचं, पण तो फोटोग्राफर कोण होता हे सगळ्याला माहित नाही. पिक्चर हिट झाल्यानंतर सगळ्याला पिक्चरचा हिरो माहिती होतो, पण पिक्चरचा डायरेक्टर कोणाला माहित होत नाही. तो साताऱ्यावरून फोटोग्राफर आलाय.
अलंकार मोरे जरा पुढे. ते जे सगळं फोटो व्हायरल झालं, या फोटोग्राफरने ते फोटो सगळं व्हायरल केलं होतं. टाळ्या करा त्या अलंकार मोरेसाठी. वारसा महाराष्ट्राचा हा त्याचा युट्यूब चॅनल आहे, अलंकार मोरे. कारण प्रत्येक गावोगावी फोटोग्राफर असतात, पण कुस्तीतला फोटोग्राफर योग्य टायमिंगला योग्य क्षणचित्र टिपणारा तो फोटोग्राफर. बोला. दोन्ही पैलवानांना विनंती, उपाशी पोटी आहेत सर्व प्रेक्षक. बाहेरून आलेले मान्यवर आहेत, बाहेरून आलेले पाहुणे आहेत. तुम्हाला विनंती आहे दोघांना पण की तुमच्यातला जो काही खेळ आहे तो प्रेक्षकांना दाखवा. स्वतः वस्ताद या ठिकाणी आलेले आहेत. भैया बोला की 25 तारखेला हा हा विश्वासदाना सूचना केलेली आहे. पैलवान कुस्ती करा. 25 तारखेला मुंडवा मुक्कामी काळ भैरवनाथाच्या उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं कुस्ती मैदान मुंडव्याला संपन्न होणार आहे. भैयासाहेब गायकवाड, धैर्यशील भैया गायकवाड जाहीर करतायत 25 तारखेला मुंडवा मुक्कामी. आणि आता कुस्ती खऱ्या अर्थानं गतिमान चालवणार. हे पहा, लाईटी वरती घ्या, लाईटी खाली घेऊ नका. हा, कुस्ती गतिमान चालू होणार, काहीतरी घडणार. हे बस, हे बस, बात्यातले बाण बाहेर निघणार. शाबास, बोलो बजरंग बली की भारत माता की जय. बस, काहीतरी घडणार आहे, गतिमान कुस्ती होणार. ओ, पटा लागण्याचा प्रयत्न. शबास, शाबास, शबास. शाबास सिकंदर, शाबास माऊली. आक्रमक झाला सिकंदर, शाबास, शाबास. आक्रमक होतोय सिकंदर. अमित भाऊ फिरते राहा थोडं फक्त. शाबास, 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 शाबास. पुन्हा एकदा पटाला लागण्याचा प्रयत्न. शाबास, एकेरी पटाला लागला सिकंदर. आणि भले 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 वाहेगुरु, वाहेगुरु, वाहेगुरु. टाळ्या करा, टाळ्या. नाही, आता बऱ्याच जणांना लागलेली भूक पळाली असेल बघा. आता आता बसा खाली. खाली समोरचे बसा, आप्पा, मस्के खाली आप्पा. बसा. विनंती सर्वांना खाली बसा. शाबास. पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ होतोय. माती घ्या दोघं पण.
बस शबास शबास माऊली. चला कुस्ती करा. हो हो सेकंड करा चला चला. हा चालू करा कुस्ती. शबास माऊली शबास सिकंदर. पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ. शबास शबास सिकंदर शबास माऊली. हो टाळ्या करा की जरा दोघांसाठी जोरदार. याच साठी केला होता अट्टहास. केलेल्या कार्याचं तेज अमितभाऊ पिंगळे आणि मधुर शेठ दाभाडेंच्या चेहऱ्यावरती झळकायला लागलेलं आहे. महाराष्ट्रातली वाघ सिंहाची लढत आणि त्या लढतीच्या आपण साक्षीदार आहोत. शबास सिकंदर शबास माऊली. शबास. लक्षावरती लक्ष लागलेलं आहे. अचानक वस्तात थांबा. शबास. पुन्हा एकदा कुस्ती समोरासमोर. दमा खसाची कुस्ती लागली. ज्याच्याकडे दमकास आहे ज्याच्याकडे कुस्ती मेहनत आहे निकाल त्याच्या बाजूने लागणार आहे. माऊली आणि सिकंदर. ज्याच्या बँकेत बँक बॅलन्स आहे त्याचा चेक वाटणार आहे आणि ज्याच्याकडे नाही त्याचा बाउन्स होणार आहे. 138च्या कारवाईला जाणार आहे. वकील राहुल भाऊ गवळी तो उपस्थित आहे. हो शबास सिकंदर शबास माऊली. भात्यातलं एक एक अस्त्र काढा. हो आणि मधुर शेठ दाभाडे स्वतः सिकंदरच्या डोळ्यात गेलेली माती पुसतायत. हे कुस्तीवरती असणारं प्रेम आहे ते उसणं मिळत नसतं. घरात रोज त्यांना तो वारसा मिळालेला आहे. मातीशी नातं जपण्याचा नाळ टिकवण्याचा. चला पैलवान. पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ. पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू झालेली. काही घडू शकतं. दोन्ही पैलवान तुल्यबळ आहेत. बस चला माऊली. चला सिकंदर. शबास शबास. हाताचे कसोटे मानेवरती पडायला लागले. असे हाताचे कसोटे कानावरती पडत असताना कुठं हळूच कुठंतरी कान मध्ये येत असतोय. अमितभाऊ फिरते राहा. शबास. हो 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 हो. ए ए
निरंजन आहे, चला बाहेर आहे. ए संग्राम संग्राम संग्राम, ए संग्राम चला पाठीमाग. अनिकेत, ए अनिकेत चला सगळे पाठीमाग. ए मंथन मंथन चला सगळे इकडं. ए अनिकेत चला इकडं सगळी पोरं. हो 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 हो, सगळे आखाड्यातली बाहेर या. चला सगळे बाहेर या. ए सगळे बाहेर चला, सगळे बाहेर चला. मंथन, ए मंथन चला बाहेर सगळे. चला पटकन आकडा खाली करा, रिकामा करा. बाळा 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 सगळी पोरं घे बाहेर. चला तात्या, तात्या माईक द्या इकडं मधुर शेटकडं. हा चला सगळे बाजूला या. विश्वास आले स्वतः, बाकीचे बाजूला सरा. आता आकड्यातली गर्दी रिकामी करा. चला पटकन बाहेर. ए दोघही सलामी द्या, दोघं सलामी द्या. शांत राहा, हा शांत राहा दोघही. हा दोघही आपलीच आहेत, दोघही. हा असू द्या, सेकंड करा. बाकीचे चला बाहेर. आता झाले दोघही शांत झाले, कुस्ती करणार आहेत. टाळ्या वाजवा दोघांसाठी पुन्हा एकदा. बाहेरून आत कोणी येऊ नका. बोलो बजरंग बली की जय. आवाज यायला पाहिजे. जरा एकदा सगळ्यांनी हात वर करा. बोलो बजरंग बली की. चला कुस्तीला प्रारंभ होतोय. प्रेक्षकांनी कुणी आखाड्यात येऊ नका, सगळे खाली चला. ए साहिल, साहिल चला खाली सगळे. चला पटकन, चला खाली, चला पटकन. मंथन खाली चला, चला खाली, चला खाली पटकन. हा चला, चला पटकन. ए अप्पा चला खाली सगळे. चला पाठीमाग. साहिल चला खाली. हा या खाली. पुष्कर चला सगळे इकडं. सगळे शांत बसा, खाली बसा सगळे. आता बसा खाली सगळे. हा ए अनिकेत, अनिकेत, अनिकेत बसा खाली. चला बाळा. चला पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ होतोय. टाळ्या करा दोघांसाठी सुद्धा पुन्हा एकदा जोरदार. प्रेक्षकांनी कुणी आखाड्यामध्ये येणार नाही, सगळे खाली चला. उत्साहाच्या भरामध्ये दोन तिथं पैलवान कुस्ती खेळतायत. पंच निर्णय घेणारे आहेत. तिथल्या हालचालींवरती बाहेरच्या कुठल्याही मान्यवरांनी आतमध्ये येऊन गैरप्रकार करू नये अशी सर्वांना विनंती आहे. बरोबर. गेल्या 11 वर्षात कुठलंही गालबोट लागलेलं नाहीये. आणि दोन्ही पैलवानांना विनंती, सगळ्यांची तळमळ आहे की तुम्ही जी काही कुस्ती असेल ती पटकन संपवा. खूप वेळ झालेला आहे, तुमची कुस्ती चालू आहे. बाहेरच्या प्रेक्षकांना विनंती आहे, आविर्भावात येऊन आखाड्यामध्ये गैरवर्तणूक करू नका, आपणाला विनंती आहे. कुस्ती खेळ आहे, ते खिलाडूवरतीने सगळं स्वीकारायचं असतं. कुस्तीला सुरुवात झालेली. अतिशय तगडी कुस्ती. शबास. हो जबरदस्त मैदान. आजच्या मैदानचं खास आकर्षण असणारी कुस्ती. 2 मिनिटं सिकंदर माऊली. माती माती घ्या, कुस्ती सिंगल पॉइंटवर घ्या. दोघंही माती घ्या.
दोन्ही पैलवानांचं म्हणणं आहे कुस्ती निकाली होईल. दोघांची इच्छा आहे. माझं एक मिनिट थांबा. एक मिनिट. इथं त्यांना घडवणारे खरे मूर्तिकार बसलेले आहेत. त्यांना माहिती आहे यांचे कष्ट काय आहेत आणि त्याच्या मागे व्यथा काय आहेत. आम्ही खऱ्या अर्थानं तुमची दिलगिरी व्यक्त करतो. लढणारे हे दोघं पैलवान आहेत. निर्णय दोघांचा आखाड्यात होणार आहे. आम्हालाही कळतंय, आम्हालाही दुःख वाटतंय. 1.5 तास ही कुस्ती चाललेली आहे. आम्ही पण क्षमा मागतो, पण तुमच्या दोघांना विनंती आहे, आमच्यामध्ये जे तुमचे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्यात गैरसमज होऊ नये, म्हणून लवकरात लवकर तुम्हाला जास्तीत जास्त तुमचा खेळ दाखवून ही कुस्ती उरकण्याचं तुम्हाला विनंती आहे. बाहेरच्या प्रेक्षकांना विनंती आहे, कुणीही आविर्भावात येऊन आतमध्ये गैरवर्तणूक करू नका. इथल्या हालचाली ह्या पैलवानी खेळातल्या हालचाली आहेत. एक मगाशी गैरप्रकार घडता वाचलेला आहे. लाल मातीमध्ये कुस्ती भरवतोय. गेल्या 11 वर्षाची परंपरा आहे. कुठंच गालबोट लागून दिलेलं नाहीये. मी विनंतीपूर्वक सगळ्यांना सांगतोय, कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष, नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी, सगळे मायबाप जनता ही कुस्ती बघण्यासाठी आलेले आहेत. हे वेडे म्हणून या ठिकाणी बसलेले नाही. स्वतः पोलीस प्रशासन या ठिकाणी आहे. माझी विनंती आहे, आतमधील हालचालींवरती तुम्ही तुमचा अनुमान लावू नका आणि आतमध्ये येऊन कोणताही गैरप्रकार करू नका. विनंती आहे. बरोबर. कुस्ती खेळ आहे. खिलाडूवरतीने कुस्ती झाली पाहिजे. कुस्ती निकालीच होणार. दोन्ही पैलवानने ते मान्य केलेलं आहे. पुन्हा कुस्तीला सुरुवात झालेली आहे. तगडी कुस्ती, जबरदस्त मैदान. मगाशी वस्तादांनी एक शब्द पुकारलाय. गंगावेस तालीमचे वस्ताद आतमध्ये आले होते त्यावेळेस, ही दोन्ही लेकरं आमचीच आहेत. हो. म्हणून कोणाचाही कसलाही मतभेद नाहीये. माझी जी नवीन आहेत ना आतमध्ये, जे बाहेरून बघतायत की आतल्या हालचालींवरती त्यांना वाटतंय काहीतरी चुकीचं चाललंय, हे अजिबात योग्य नाहीये. जर एक मोठा वस्ताद या ठिकाणी म्हणतोय की ही दोन्ही लेकरं माझी आहेत, याच्यासारखं मोठं मन नाहीयेत आणि दोघं भावासारखे लढतायत. हे मैदान आहे, हे कुस्तीचं मैदान आहे. कोणताही गैरप्रकार या ठिकाणी घडणार नाही. मल्लिकार्जुनाचा दोघांना आशीर्वाद आहे. खेळ म्हणलं की हार जीत आहेत. दोघांनी हजारो मैदानं बघितलेली आहेत आणि खऱ्या अर्थानं दोघांना विनंती केली पॉइंटवर घेऊ कुस्ती, पण नाही म्हणाले, निकालीच होईल. तर त्यांच्या विनंतीला मान देऊन ही कुस्ती सुरू झालेली आहे. दोघांना विनंती की कुस्ती करा, लवकरात लवकर करा. दोघांच्याही हाल आम्हाला बघवत नाहीये. विनंती आहे दोघांना की आपण कुस्ती करा. कुस्ती करा पैलवान. कुस्तीत मतभेद पण नसतात आणि मनभेद पण नसतात. कुस्ती खेळ आहे, ते सगळं खिलाडूवरतीने स्वीकारावं लागतं. हारजीत होत असते, विजय पराभव होत असतोय. कुस्ती करा पैलवान. प्रेक्षक जागा सोडाय तयार होत नाही. 11 वर्षात शेवटच्या कुस्तीचा प्रत्येक वर्षी निकालच लागलेला आहे या मैदानमध्ये. बस दोघाचे हात आणि पाय चालतायत. खट्ट आणि खसेल कुस्ती. बाहेरून प्रोत्साहन द्या. विनंती आहे, वेगवेगळे शब्द कानावर पडून देऊ नका. व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आणि चेहरे मला नाही वाटत मी कुणाचा विसरण म्हणून. गणित हा विषय माझा खूप आवडता आहे. म्हणून दोन्ही पैलवान हे महाराष्ट्रातले रत्न आहेत. त्यांच्याबद्दल कमेंट करताना जाणीवपूर्वक, विचारपूर्वक आणि मैदानाचं भान ठेवून करा. चारी बाजूनी कॅमेरे आहेत, फोकस ऑन कॅमेरा आहेत, लेझर कॅमेरा आहे. मोमेंट वरती कळतंय कोण काय बोलतोय ते. तुम्ही आमचेच आहेत आणि पैलवान पण आपलेच आहेत. या 2 अस्सलीऱ्यांसाठी जोरदार टाळ्या होते. विनंती आहे शाबास. दोन्ही पैलवानांना, कुस्ती करा. कुस्ती करा पैलवान.
शबास. डोक्याला डोकं लागलेलं आहे. मनगटाला भिडलेली आहेत. डोक्यातले दोघांचेही विचार चालू आहेत. चला पैलवान कुस्ती करा. शंकर महादेवाला किती नावं आहेत सगळ्यांना माहिती आहे, अनेक नावं आहेत आणि हा तो अवतार आहे. दोघांनाही विनंती, दोघही महाराष्ट्राचे अस्सल वाघ आहात. ही कुस्ती दोघांनीही या ठिकाणी मल्लिकार्जुन किताब जिंकला असं जाहीर करतो आणि प्रेक्षकांना विनंती करतो, महाराष्ट्राचे दोन्ही अस्सल वाघ आज मैदानात आहेत. दोघं एकमेकाला भेटा, कुस्ती मैदानामध्ये खेळ आहे. कुणी यायचं नाहीये, हा. थोडा वेळ थांबायचंय. कुणी आत येऊ नका. मैदानामध्ये कुणी यायचं नाहीये, तिकडं तोंड करा. हा, विनंती आहे, महाराष्ट्राचे दोन्ही अस्सल वाघ या ठिकाणी बरोबरीत ही कुस्ती सोडलेली आहे. अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये हे मैदान यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल तमाम कुस्ती शौकीन सर्व पैलवान मित्र, वस्ताद मंडळी सर्वांचं मी कुस्ती निवेदक युवराज केचे आणि माझे